नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन उत्साहात साजरा। राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी फिरवली पाठ। 1930च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा 95वा हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम चिरनेर येथे गुरुवारी साजरा करण्यात आला। यावेळी उरण पोलिसांच्या वतीने हुतात्मा स्मृतिस्तंभासमोर बंदुकीच्या फैरी झाडून व बिगुल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली। परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाकडे राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी मात्र पाठ फिरवल्याने नागरिकांच्या मनात नैराश्याची भावना उमटू लागली आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत 25 सप्टेंबर 1930 रोजी चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता। या सत्याग्रहातील आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयीपणे बेछूट गोळीबार केला होता। या गोळीबारात धाकू, गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी चिरनेर, रामाबामा कोळी मोठी जुई, हसुराम बुधाजी घरत खोपटे, मोरेश्वर रघुनाथ शिंदे उर्फ न्हावी कोपरोली, परशुराम रामजी पाटील पांडिवे, आनंदा माया पाटील धाकटी जुई आणि आलू बेमट्या म्हात्रे दिघोडे आदी 8 आंदोलनकर्ते धारातीर्थी पडले। या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमांचे औचित्य साधून हुतात्म्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांतदादा ठाकूर, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, उद्योजक पी खारपाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, उद्योजक राजाशेठ खारपाटील, जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, मनसेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, शेकापचे तालुका चिटणीस रवी घरत, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, भाजपचे धनेश गावंड, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानिफ मुलानी, कामगार नेते भूषण पाटील, सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप परदेशी, तालुका अध्यक्ष दीपक ठाकूर, रमेश म्हात्रे, संजय ठाकूरसह इतर विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गावंड व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निमंत्रण देऊनही राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले उपस्थित राहत नसतील तर ही शोकांतिका आहे। ॲडव्होकेट सत्यवान भगत। चिरनेर ही हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेली भूमी आहे। अशा निसर्गरम्य परिसराचा कायापालट होत नसेल तर ती शोकांतिका आहे। तरी केंद्र व राज्य सरकारने हुतात्म्यांच्या ऐतिहासिक या प्रसिद्ध चिरनेर गावाला अ दर्जाचे पर्यटन स्थळ जाहीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे। संतोष ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, चिरनेर, उरण। मंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील, आपल्या हाकेच्या अंतरावर आता अटल सेतू आहे आणि 20 ते 25 मिनिटांमध्ये मंत्रालयातून माणूस या ठिकाणी चिरनेरपर्यंत पोहोचू शकतोय। परंतु दुर्दैव मानावं लागेल की या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ असेल, नेते असतील, या ठिकाणी पाठ फिरवत आहेत। हे आमचे एक शोक आहे, पण यापुढं असं होऊ नये आणि ह्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला एक चांगला दर्जा मिळावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। आज जर बघितलं तर